नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळेजण? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपण कशा प्रकारे पायथन मधले ऑपरेटर शिकू शकतो. तर त्यामधलं आपण आज सगळ्यात पहिले आपण असाइनमेंट ऑपरेटर हे पाहणार आहे. तर त्याच्या आधी तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन आला असाल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला पायथनचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पायथन प्रोग्रामिंगची सिरीज आपली सुरू आहे, त्यामधला हा दुसरा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही याच्या आधी व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच्यावर सुद्धा लाईक आणि कमेंट आणि शेअर करा. तर चला सुरू करूया. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हॉट इज ऑपरेटर. तर व्हॉट इज ऑपरेटर काय आहे, पायथन मध्ये ऑपरेटर काय आहे? तर पायथन मधले ऑपरेटर इन पायथन ऑपरेटर आर स्पेशल सिम्बॉल दॅट डिझाइन दॅट द सम शॉर्ट computation should be performed. Operators are used to perform operation on variables and values. म्हणजे ऑपरेटर्स आपण हे कशात यूज करतो? तर ऑपरेटर आपण हे एखाद्या कुठल्या पण प्रोग्राम मध्ये आपल्याला त्याला ऑपरेशन करायचं आहे किंवा आपल्याला त्यामध्ये एक कमांड द्यायची आहे, तर त्यावेळेस आपण हे ऑपरेटर यूज करतो. तर आपण सगळ्यात पहिले त्यामधले टाईप पाहू, किती प्रकारचे ऑपरेटर आहेत. सगळ्यात पहिले अरिथमेटिक ऑपरेटर, त्याच्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर, त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर, त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर आणि त्याच्यानंतर आयडेंटिटी ऑपरेटर, असे 5 हे ऑपरेटर आहेत. तर त्याच्यामधलं आपण असाइनमेंट ऑपरेटर हे आज पाहणार आहे. तर असाइनमेंट ऑपरेटर कशात यूज करतो आपण हे आता आपण पाहू. तर असाइनमेंट ऑपरेटर आपण धीस आर यूज टू असाइन अ व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल, म्हणजेच की आपल्याला हे आपण कशात यूज करतो? असाइन अ व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल, म्हणजे की एका व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी आपण हे असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो. तर आपण आता हे पाहूया की कशा प्रकारे आपण असाइन करू शकतो. तर त्याच्यामध्ये त्याचे आपण पाहू की कशा प्रकारे आपण एक्झाम्पल त्याचे पाहू. आता इज इक्वल टू नी आपण त्याला असाइन करू शकतो. त्यानंतर मायनस इज इक्वल टू, आपण मायनस इज इक्वल टू नी पण त्याला असाइन करू शकतो. त्याच्यानंतर प्लस इज इक्वल टू, त्याच्यानंतर स्टार इज इक्वल टू, म्हणजेच की आपण ज्यावेळेस पायथन मध्ये मल्टिप्लिकेशन करतो ना, त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशनचं साईन आपल्या कीबोर्डवर नसते, तर तिथे आपण स्टार आपण हे यूज करतो, स्टार इज इक्वल टू. त्याच्यानंतर आपल्याला बॅकस्लॅश इज इक्वल टू हे आपण यूज करतो. त्यानंतर पर्सेंट इज इक्वल टू, पर्सेंट इज इक्वल टू आपण हे यूज करतो. आणि त्यानंतर डबल स्टार इज इक्वल टू, म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला समजा स्क्वेअर काढायचा आहे, तर आपल्याला स्क्वेअर काढायचा एखादा प्रोग्राम लिहायचा, तर आपण काय करू, त्याला 2 टाइम्स मल्टिप्लाय करू. तर डबल स्क्वेअर त्यासाठी आपण डबल स्टार इज इक्वल टू आपण हे यूज करतो. तर चला आता आपण इथे काही एक्झाम्पल पाहूया. तर आपण हे एक्झाम्पल मध्ये आता इथे तुम्हाला सगळ्यात पहिले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे, तर ते तुम्ही कशा प्रकारे सॉल्व करू शकता हे आपण आता पाहू. तर आपण आता पाहणार आहे की कशा प्रकारे आपण इथे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला तुमचा पीसी वर पायथन सपोर्ट केलं पाहिजे असं काहीच नाही आहे. आपण बिना डाउनलोड पायथन करण्याचे आपण इथे पायथनचे कोड रन करणार आहे, ते पण आपल्या पीसी वर. आणि तुमचा विंडोज 7 असो, 8 असो, 9 असो, 11 असो, 12 असो, काहीही फरक पडत नाही. तुमचा किती जुना लॅपटॉप असो, किती जुना पीसी असो, किती नवीन असो, तुम्हाला आपल्याला आपण कंपायलरवर स्टार्टिंगला त्याचे एक्झाम्पल आपण कंपायलरवरच करणार आहे. नंतर आपण ज्या वेळेस त्याचं आपली ही पायथन प्रोग्रामिंगची सिरीज संपेल, त्यानंतर आपण रिअल प्रोग्राम बनवायला सुरू करू, त्यावेळेस तुम्हाला त्याची आवश्यकता पडू शकते. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला तुम्हाला मी एक डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले एक्झाम्पल सॉल्व करू. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये न जाता तुम्ही गुगलवर सर्च करून पण करू शकता. तर इथे मी गुगल ओपन केलेला आहे. जसं आपण जे गुगल ओपन करू, इथे सगळ्यात पहिले आपल्याला
ती जी लिंक आहे ती लिंक कॉपी करून ते पेस्ट करा किंवा डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करा. मी ती वेबसाईट ओपन करून देतो. मी इथे वेबसाईट ओपन केलेली आहे. तर तुमच्या समोर इथे असं याच्यावर क्लिक करून तुम्ही इथे तुम्हाला दोन ऑप्शन येईल, साइन अप फॉर फ्री किंवा लॉग इनचं. इथे लॉग इनचं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. तर मी साइन अप करणार आहे. तुम्ही पण साइन अप फॉर फ्रीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू विथ गुगल करायचं आहे. जेव्हा तुम्ही कंटिन्यू विथ गुगल करणार, थोडंसं लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला जे अकाउंट पाहिजे ते आपण सिलेक्ट करायचं आहे आणि ते कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण इथे कंटिन्यूवर क्लिक करू, तुमच्यासमोर वापस थोडीफार लोडिंग होईल. जसं तुमचं लोडिंग कंप्लीट होईल, तुमच्यासमोर एक पेज ओपन होऊन जाणार आहे. तर इथे आपण लोडिंग होईपर्यंत थोडंसं थांबू. तर इथे आता लोडिंग संपलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपल्याला इथे कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला नाव वगैरे विचारलं आहे, हे आपण इथे सगळं माहिती फिल करून तुम्ही इथे कंटिन्यूवर क्लिक करून टाकायचं आहे. मी इथे नाव फिल वगैरे करून घेतो. त्याच्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता की इथे क्रिएट रिपील हे आपल्याला इथे दिसत आहे. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही याच्यावर क्लिक करणार, तुमच्या समोर इथे ऑप्शन येईल. तुम्हाला कशासाठी करायचं आहे, तर इथे आपल्याला पायथनवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट रिपीलवर क्लिक करायचं आहे. जसं आपण याच्यावर क्लिक करू, तुम्हाला थोडीशी लोडिंग होईल आणि इथे जशी लोडिंग कंप्लीट होईल, तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल. तुम्ही इथे रॉंगवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे काही क्वेश्चन्स पाहणार आहेत. तर त्याला मी इथे काही क्वेश्चन्स घेऊन घेतो. त्यानंतर आपण ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करू. तर आता इथे मी क्वेश्चन्स आणि त्याचे कोड पण इथे मी लिहून घेतलेले आहेत. तर आता इथे आपण की कशा प्रकारे इथे आता याचं आपण केलेलं आहे, तर असाइन केलेलं आपण काय केलेलं आहे. सगळ्यात पहिले ऍक्टिव्हिटी आपण पाहू. ऍक्टिव्हिटी 1, क्रिएट 2 व्हेरिएबल स्टोरिंग अ इंटेजर्स. तर आपल्याला सगळ्यात पहिले एक 2 व्हेरिएबल तयार करायचे, त्यामध्ये आपले इंटेजर स्टोअर करायचे. तर त्याच्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, x = 20 आणि y = 36. तर इथे आणि मी इथे असं लिहून आपण सध्या याला आपण असं सिलेक्ट कर. तुम्हाला समजा इथे दिसायला थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मी इथे याला हे करून घेत आहे. आपण आता इथे जे करून घेतलं, आता तुम्हाला फक्त याचंच आउटपुट दिसणार आहे. मी हे क्वेश्चन्स तुम्हाला आता दिसणार नाही. आपण इथे रन करू. तर प्रिंट XY लिहिलेला आहे. जसं इथे मी प्रिंट XY करेन, तुम्हाला इथे पाहू शकता 20 आणि इथे 36 हे आपलं इथे आलेलं आहे, 20 आणि 36. तर अशाच प्रकारे आपण इथे मी 20च्या ऐवजी 27 घेतो आणि इथे 30च्या ऐवजी मी 34 घेतो. तर इथे आपण आता वापस रनवर जसा क्लिक करू, तसे इथे पाहू शकतो की इथे आपलं आउटपुट आलेलं आहे. तर आपली इथे पहिली ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजलेली असेलच की आपल्याला आपलं असाइनमेंट ऑपरेटर आपण का बरं यूज करतो. तर आपल्याला कुठल्या पण व्हेरिएबलला ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू असाइन करायची असते त्यावेळेस. तर आपण इथे सगळ्यात पहिला आपला जो क्वेश्चन होता, क्रिएट 2 व्हेरिएबल स्टोरिंग इंटेजर्स, तर आपण इथे 2 व्हेरिएबल क्रिएट केलेले आहेत, त्यामध्ये आपण इंटेजर स्टोअर केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपण आता सेकंड क्वेश्चन कडे जाणार आहोत. तर इथे मी आता सेकंड क्वेश्चनवर आलेला आहे. तर इथे काय आहे सेकंड क्वेश्चन, ऍक्टिव्हिटी 2, क्रिएट 2 व्हेरिएबल स्टोरिंग डेसिमल नंबर. तर आता आपल्याला इथे डेसिमल नंबर स्टोअर करायचे आहे. डेसिमल नंबर म्हणजेच की पॉईंटवाले. तर आपण कशा प्रकारे इथे पॉईंटवाले नंबर पण इथे असाइन करू शकतो, ते पण असाइनमेंट ऑपरेटर. इथे s = 5.5 सेम आपण जसं फर्स्ट क्वेश्चन मध्ये केलं होतं. आणि इथे p = 7.3 प्रिंट SP. जसं इथे आपण रनवर क्लिक करू, इथे तुम्ही पाहू शकता 5.5 आणि 7.3 हे आपलं इथे आलेलं आहे. तर आणि इथे आपण कुठला पण आता मी क्वेश्चन लिहिला आहे, तर क्वेश्चन इथे प्रिंट नाही होत आहे. तर आपल्याला कधी पण कुठल्या पण याला आपल्याला एखादी हे द्यायची आहे, आपल्याला त्यासाठी एक म्हणजे आपण कोड वाचताना आपल्याला त्या लोकेशनवर आपण काय केलेलं आहे त्यासाठी आपल्याला एखादी लाईन लिहून ठेवायची आहे. तर त्यासाठी आपण इथे हॅशटॅग यूज करतो. तर इथे मी हॅशटॅग यूज केला. तर हे हा पायथनचा कोड, हा फक्त पायथनचा कोडच रन होईल, हे जे होणार नाही. आपण कधी पण कमेंट द्यायसाठी कुठली पण कमेंट आपल्याला द्यायची आहे,
की आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण इथे हा कलर देण्यासाठी आपण हा कोड लिहिला आहे, इथे आपण हे याची CSS लिहिण्यासाठी हे केलेलं आहे. याच्या हाती आपण इथे आपण कमेंट देतो. कमेंट देताना आपल्याला नेहमी हॅशटॅग यूज करायचा आहे. इथे आपण कमेंट मध्ये मी क्वेश्चन लिहिलं असल्यामुळे इथे फक्त कोडच रन होत आहे. तर आपण इथे आता असाइनमेंट ऑपरेटरचं सेकंड पण इथे आपण क्वेश्चन पाहिलेला आहे. आता आपण इथे थर्ड क्वेश्चन कडे जाणार आहे. इथे तर आता आपण थर्ड क्वेश्चन कडे जाणार आहे. थोडंफार नेटवर्कचा एरर आल्यामुळे आपण इथे ब्रेक झाला होता, त्यामुळे मी आता थर्ड क्वेश्चनला स्टार्ट करत आहे. इथे थर्ड क्वेश्चन मध्ये आपण काय आहे, क्रिएट 2 व्हेरिएबल स्टोरिंग अ स्ट्रिंग्स. स्ट्रिंग्स म्हणजे आपल्याला त्यामध्ये एक वर्ड किंवा एखादं सेंटेन्स आपल्याला त्यामध्ये स्टोअर करण्यासाठी आपण इथे स्ट्रिंग इथे असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करतो. तर बी इज इक्वल टू हॅलो आणि आपण व्ही इज इक्वल टू कार, आणि नेहमी स्ट्रिंग लिहिताना आपल्याला डबल कोटेशन मध्ये इथे लिहायचं आहे. आणि इथे मी प्रिंट BV सेम सगळ्याचं आपण सेम केलेला, आणि इथे जसं आपण रनवर क्लिक करू इथे पाहू शकता की इथे हॅलो कार आलेला आहे. म्हणजेच की आपण असाइनमेंट ऑपरेटर मध्ये स्ट्रिंग सुद्धा इथे असाइन करू शकतो. त्याच्यानंतर आता आपण इथे ऍक्टिव्हिटी नंबर 4 कडे जाणार आहे. मी ऍक्टिव्हिटी नंबर 4 वर आलेलो आहे. तर आता आपण ऍक्टिव्हिटी नंबर 4 वर आलेलो आहे. तर हा आपण क्वेश्चन आता रीड करू. ट्राय टू क्रिएट व्हेरिएबल विथ धिस नेम var1 3 टॉप न्यू _4 n.k आणि 4. तर आता आपल्याला इथे हे जे इथे आपल्याला दिलेले आहेत हे वापरून आपल्याला इथे असाइन करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण var1 लिहिलं आहे आणि इथे 39 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रिंट var1. जसं आपण इथे प्रिंट var लिहू त्यानंतर आपण सगळ्याला लिहू टॉपच्या टॉपला. तर इथे 3 हे मिस्टेक झालेली आहे. मी इथे 3 हे इरेज करत आहे. कारण की इथे व्हेरिएबल आणि नंबर वाला एक झालेला आहे, एक फक्त व्हेरिएबल वाला आहे, एक व्हेरिएबल आणि स्पेशल कॅरेक्टर प्लस नंबर आहे, आणि एक डॉट वाला आहे. अशा प्रकारचे आपण इथे केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता टॉपचं टॉप झालेलं आहे, आणि इथे न्यूचं इथे 3 कॅरेक्टर्स आलेले आहेत, व्हेरिएबल, स्पेशल कॅरेक्टर आणि 4 इज इक्वल टू 60, आणि इथे k इज इक्वल टू 45. तर इथे n.k आहे, आपण इथे n.k लिहिणार आहे. इथे n लिहायचं राहिलेला आहे. n.k इथे आपण लिहिलेला आहे. त्यानंतर आता आपण याला इथे रन करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे 39 आलेलं आहे. त्यानंतर टॉप इज इक्वल टू 20 इथे 20 आलेलं आहे. त्यानंतर इथे न्यू _4 इज इक्वल टू 60 इथे ते सुद्धा आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की n.k, तर n.k ला इथे एरर दाखवलेला आहे, कारण की आपण n.k मध्ये आपण एखादी व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. असाइनमेंट ऑपरेटर इथे वर्क करणार नाहीये. तर आता आपण इथे समजा याच्यातून n जर काढला आणि इथे समजा आपण रन वर जर क्लिक केलं तरी पण इथे हा एरर सॉल्व्ह झालेला नाहीये. आपल्याला त्यासाठी इथे डॉट पण हा काढावा लागणार आहे. आपण सेम आपण समजा इथे मी k लिहिलेलं आहे, फक्त k मध्ये तर आपण तुम्ही पाहू शकता इथे सगळं 39, त्यानंतर 20 तर 20 आलेलं आहे, त्यानंतर 60 आलेलं आहे, त्यानंतर 45 तर 45 सुद्धा आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की असाइनमेंट ऑपरेटरने आपण काय काय गोष्टी करू शकतो. तर असाइनमेंट ऑपरेटरने आपण इथे व्हॅल्यू असाइन करू शकतो कुठल्या पण व्हेरिएबलला, आणि त्या व्हेरिएबल मध्ये आपण स्ट्रिंग, त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर आणि व्हेरिएबल याच्यामध्ये सुद्धा आपण इथे व्हॅल्यू पुट करू शकतो. तर त्याच्यासाठी इथे आपण इज इक्वल टू चा उपयोग केलेला आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल मध्ये स्टार्टिंगला सांगितलं आहे इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू, प्लस इज इक्वल टू, अशा प्रकारे आपण इथे पण व्हॅल्यू असाइन करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर जरूर करा. आणि जितका जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करता येईल प्लीज शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तोपर्यंत धन्यवाद.